अहो, कुठलंही प्रोडक्ट न घेता वजन कमी करण्यासाठी डाएट सांगा की. सोपं आहे. आपण सगळ्यांना 4 टाइम खायला सांगूया. काय काय वजन कमी करायचंय, हो, वाढवायचं नाहीये. अगं हो 4 टाइम फक्त भाकरी जर खाल्ली भाकरी म्हणतोय, चपाती भात नंतर खाऊया. ज्यांचं जास्त वजन आहे त्यांनी बघ एका भाकरीत किती कॅलरीज आहेत? अंदाजे 100 पकडा. 100 कॅलरीज. जर 100 ते 120 असतात पण 100 धरा, मग 4 वेळा खाल्लं तर भाकरींच्या कॅलरीज किती झाल्या? 400. 400. एका माणसाला सर्वसामान्य व्यक्तींना स्त्रिया असतील तर 1700 ते 2000 कॅलरीज लागतात, बरोबर? बर. पुरुषांना 2000 ते 2300 ह्या दरम्यान लागतात, बरोबर? 4 वेळा आपण खाताना प्रत्येक जेवणात 400 कॅलरीज झाल्या पाहिजेत. मग 4 वेळा झाल्या तर किती कॅलरीज झाल्या? 1600 कॅलरीज झाल्या. बरोबर. एका वेळी आपण 400 कॅलरीजचं खाल्लं, मी 4 वेळा खायला सांगतोय, 1600 कॅलरीज. मग वजन वाढेल का? नाही. आता त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन आणि फायबर वाढवायचं आहे. जी भाजी आमटी खाणार आहे ते. आता हे मी रोज सांगण्यापेक्षा काय करायचं, एक भाकरी 100% घ्यायचीच. गुगल किंवा ChatGPT ला प्रत्येकाने टाका की मला 300 कॅलरीची भाजी आमटी काय असेल ती दे, त्याच्यामध्ये प्रोटीन पण येऊ दे. इतकं साधं सोपं गणित आहे, तुमच्या समोर डिस्प्ले केलेलं आहे. काही गरज नाही तुम्हाला कोण माझ्यासारखा डायटिशियन कोण शोधायची. रोज वेगवेगळे व्हिडिओ टाकतोय, तरी पण तुम्ही शंका घेत बसू नका. घरातल्या भाजीत 300 कॅलरीची भाजी आमटी एका भाकरी बरोबर खावा. त्याच्यात सॅलड ती देते ChatGPT किंवा गुगल तुम्हाला काढून. सॅलड पण ऍड करा, 100% रिझल्ट येतोय. फक्त व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा, कॅलरीज बर्न करा, हालचालीत राहा. वजन नाही कमी झालं तर साईड इफेक्ट कुठला होणार नाही. जे काय होतं ते चांगलं होतंय, कारण आपण घरचं खातोय, कुठलेही पथ्य पाळत नाही, बरोबर आहे? त्यामुळे 100% करा. तुम्हाला कसा डाएट प्लॅन वाटला ते नक्की सांगा. अजून वेगवेगळे सविस्तर आणखीन आपण डाएट प्लॅन करू, त्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.